तर बघा आपण एसटीआय प्री 2014 प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघत आहेत. राज्यशास्त्र पॉलिटीचे पार्ट 1 आपण कव्हर केलेला आहे. हा पार्ट 2 आहे. आपण डिटेल अनालिसिस करत आहेत. तर बघा पुढील क्वेश्चन बघा आता. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमाने विस्तृतपणे अधिराज्यित होतात? ए कलम 73, बी कलम 74, सी कलम 76, डी कलम 78. पर्यायी उत्तर बघा. एक ऑप्शन ए, बी आणि सी, दोन ऑप्शन बी, सी आणि डी, तीन ऑप्शन ए, बी आणि डी, चार ऑप्शन बी आणि डी. आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये कलम 76 बघा, या अगोदर आपण बघितलंय कलम 76 हे ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट यासाठी आहे, महाधिवक्त्यासाठी आहे कलम 76. लक्षात ठेवा, हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये डिटेल पाहिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. तसेच बघा इथं काय झालं बघा, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की कलम 76 हे अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाचा आहे, जो महान्यायवादी असतो सेंट्रलचा, आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट याचा आर्टिकल 165 आहे. हे दोन्ही आर्टिकल अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिले होते, लक्षात ठेवा. तर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया महान्यायवादी आर्टिकल 76, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट 165 आर्टिकल आहे, हे लक्षात ठेवा. तर आता बघा हे अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाचं आर्टिकल आहे, ते एलिमिनेट होतं. जिथे जिथे सी ऑप्शन आहे ते रद्द करा. सी गेला, दोन ऑप्शन गेले. आता बघा आपल्याला माहित आहे 74 78 ही कलम हे प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टरच्या रिलेटेड आहे, ते आपण डिटेल बघूया. त्यामुळे याचं योग्य उत्तर हे 4 येते, बी आणि डी. ए ऑप्शन सुद्धा 73 सुद्धा प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर दोघांच्या रिलेटेड नाही, त्यामुळे जिथे जिथे ए आहे ते सुद्धा कॅन्सल होते. त्यामुळे ऑप्शन येते 4 बी आणि डी. कलम 74 आणि 78 हे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंधाचे विस्तृतपणे अधिराज्यित करतात. तर आपण डिटेल बघूया. आता बघा आपल्याला माहित आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ पार्ट 5 मध्ये आहे, आर्टिकल 52 ते 78 दरम्यान हे केंद्रीय कार्यकारी मंडळ आहे, त्याला युनियन एक्झिक्युटिव्ह म्हणतो. त्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत बघा, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, ज्याचं आर्टिकल 76 असतं, ते आपण बघितलेलं आहे. तर बघा आता आपण काही महत्वाचे आर्टिकल बघूया. आर्टिकल 52 नुसार द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, आर्टिकल 52 ते 62 दरम्यान हे प्रेसिडेंट ऑफ इंडियाचे आर्टिकल आहेत, लक्षात ठेवा. भारताचे राष्ट्रपती हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे आणि केंद्रीय कायदे मंडळाचे घटक असतात. बघा प्रेसिडेंट हे लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य नसतात, पण ते पार्लिमेंटचे एक घटक असतात, लक्षात ठेवा. पार्लिमेंटचे घटक असतात, लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य नसतात, पण पार्लिमेंटचे घटक असतात. पार्लिमेंटमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि प्रेसिडेंट या तिघांचा समावेश आहे. तर लक्षात ठेवा, लोकसभा, राज्यसभा आणि प्रेसिडेंट तिघा घटकाचा समावेश आहे पार्लिमेंटमध्ये. आर्टिकल 53 नुसार केंद्रीय कार्यकारी सत्ता भारताच्या राष्ट्रपतीच्या ठिकाणी निहित आहे आणि ही सत्ता राष्ट्रपती स्वतः किंवा कनिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून उपयोगात आणू शकतात. तर बघा ही महत्वाची काय आर्टिकल आहेत प्रेसिडेंटची. आता बघा राजघटनेतील कलम 75(1) नुसार राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतात. तर बघा प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टरची निवड करतात. आर्टिकल 75(1) नुसार साधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचे बहुमत असणाऱ्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून निवडण्यात येते, पण अपवादात्मक स्थितीमध्ये राष्ट्रपती स्वविवेकाचा आधार घेऊन एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून नियुक्ती देतात. तर बघा साधारण कंडिशन मध्ये प्रेसिडेंट कोणाला प्राईम मिनिस्टर बनवतो? जो मेजॉरिटी पार्टी आहे, लोकसभेमध्ये ज्यांना मेजॉरिटी भेटले, बहुमत भेटले, ते मेजॉरिटी पार्टीवाल्याला प्राईम मिनिस्टर बनवतो. जसं आता एनडीए सरकार आले म्हणजे प्राईम मिनिस्टर मोदी यांच्याकडे मेजॉरिटी आहे, त्यामुळे त्यांना प्रेसिडेंटनं सरकार बनवण्यासाठी न्योता दिला होता. तर बघा आता प्रेसिडेंट कोण असतो? बघा हेड ऑफ स्टेट असतो, राष्ट्रप्रमुख असतो, देशाचा पहिला नागरिक असतो. तर प्राईम मिनिस्टर हेड ऑफ गव्हर्नमेंट असतो, मंत्रिमंडळ प्रमुख असतो, शासन प्रमुख असतो, लक्षात ठेवा. प्रेसिडेंट नामधारी प्रमुख आहे, नामधारी, डिज्युअर एक्झिक्युटिव्ह म्हटलं जातं, डिज्युअर एक्झिक्युटिव्ह. आणि प्राईम मिनिस्टर डी फॅक्टो आहे, डी फॅक्टो म्हणजे रिअल एक्झिक्युटिव्ह आहे, डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह प्राईम मिनिस्टर आहे, लक्षात ठेवा.
तर हे झालं प्रेसिडेंट बद्दल काही आर्टिकल बघितले. आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं होतं प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टरचा संबंध दर्शवणारे, तर ते आपण बघूयाच. तर आता प्राईम मिनिस्टर बद्दल थोडक्यात बघूया. भाग 5 मध्येच प्राईम मिनिस्टर आहे. आर्टिकल 74, 75, 78. आता बघा, आर्टिकल 73 ऑप्शन मध्ये होता ते संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. तर संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्तीबद्दल आर्टिकल 73 आहे. त्यामध्ये प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर यांचा डायरेक्ट संबंध नाही. आता बघा, आर्टिकल 74 हे प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर यांच्यामधील राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील डायरेक्ट रिलेशन दाखवणारा आर्टिकल आहे. राष्ट्रपतींना आवश्यक ठिकाणी सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल आणि राष्ट्रपतींनी सदर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कार्य करणे अपेक्षित असते. तर बघा, पंतप्रधान आणि प्रेसिडेंट यांचा संबंध आलेला आहे आर्टिकल 74 नुसार, की काय प्रेसिडेंटला सल्ला देण्यासाठी प्राईम मिनिस्टरच्या अंडर एक काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल, मंत्रिमंडळ असेल, आणि हा सल्ला जनरली प्रेसिडेंटवर बाइंडिंग असतो. जनरली म्हणतोय बाइंडिंग असतो. राष्ट्रपतींनी सदर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कार्य करणे अपेक्षित असते. आर्टिकल 74 एक डायरेक्ट संबंध दाखवतो. पुढील एक आर्टिकल बघूया आता, कलम 75 मंत्र्याबाबत इतर तरतुदी. तर हे इतर तरतुदी दाखवतात की काउन्सिल ऑफ मिनिस्टर बाबत आहे. यामध्ये डायरेक्ट प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर यांचा संबंध नाही. तर आर्टिकल 75(3) बघा, द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा. तर बघा, मंत्री परिषद ही लोकसभेला जबाबदार असेल, सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असेल. हे आर्टिकल सांगतंय. हे फाउंडेशन प्रिन्सिपल आपल्या पार्लमेंटरी सिस्टीम जी रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल आहे, तर हे रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपलचं पार्लमेंटरी सिस्टीमचं बेसिस आहे. तर हे 75(3) आर्टिकल लक्षात ठेवा, हे महत्वाचं आर्टिकल आहे. पार्लमेंटरी सिस्टीम या आर्टिकलवर बेस आहे. The Council of Ministers collectively responsible to the लोकसभा. हे प्रिन्सिपल ऑफ पार्लमेंटरी सिस्टीम आहे, लक्षात ठेवा. ते एक दुसरा आर्टिकल बघू ऑप्शन मधला, आपण डिटेल घेतो ऑप्शनचे. आर्टिकल 76 आपण बघितलं, भारताचा महान्यायवादी, PSI 2013, असिस्टंट 2013. यामधील क्वेश्चन मध्ये आपण अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आर्टिकल 165 नुसार आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट आर्टिकल 165 नुसार आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया महान्यायवादी 76 नुसार डिटेल अनालिसिस केले आहे. कंपॅरेटिव्ह चार्ट तयार करून आपण अनालिसिस केले आहे, तुम्ही पाहू शकता. बघा, आर्टिकल 76 भारताचा महान्यायवादीच्या रिलेटेड आहे. तर बघा, कलम 78 बघा, हे सुद्धा 74 कलम आणि 78 कलम हे प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टरच्या रिलेटेड संबंध दाखवतात, लक्षात ठेवा. केंद्रीय प्रशासनाबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय तसेच कायदे मंडळासमोर आलेले प्रस्ताव यांच्या संबंधीची माहिती राष्ट्रपतींना देणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य असेल. तर लक्षात ठेवा, आपल्या घटनेमध्ये राजघटनेत फंडामेंटल ड्युटी नव्हत्या, पण पंतप्रधानांचे कार्य होते, कर्तव्य होते. लक्षात ठेवा, पंतप्रधानांचे कर्तव्य आर्टिकल 78 नुसार होते. आपण फंडामेंटल ड्युटी परत ऍड करणार, जर हे आलेले आहेत आपण ते परत बघणार आहोत. पण लक्षात ठेवा, पंतप्रधानांचे कार्य आहे की राष्ट्रपतींना वेगवेगळे निर्णय घेतलेले असतील, प्रस्ताव असतील, त्याचे हितगुज करणे, त्यांना त्याची जाणीव करून देणे, हे आर्टिकल 78 आहे, लक्षात ठेवा. तर पुढील क्वेश्चन बघूया आपण. तर पुढील क्वेश्चन बघा, खालील विधाने लक्षात घ्या. ए. सुवर्ण समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश संविधानात करण्यात आला. बी. मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत. सी. केशवनंद भारती केस मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर बरोबर विधान ओळखायचं आहे. ऑप्शन 1 आहे ए आणि बी, ऑप्शन 2 आहे बी आणि सी, ऑप्शन 3 आहे ए आणि सी, 4 ऑप्शन आहे फक्त सी. तर बघा, आपल्याला माहित आहे फंडामेंटल ड्युटी सुवर्ण समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश संविधानात करण्यात आला आहे, हे बरोबर विधान आहे. बी. मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत, हे सुद्धा बरोबर विधान आहे. केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे, हे चुकीचे विधान आहे. कारण केशवानंद भारती केस ही मूलभूत राईट्स, फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकाराचे संबंधित आहे, मूलभूत
कर्तव्याच्या संबंधित नाही, फंडामेंटल ड्युटीच्या संबंधित नाही, फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकाराच्या संबंधित आहे. त्यामुळे सी ऑप्शन गलत आहे. सी ऑप्शन जिथे आहे तिथे इलिमिनेट करा आणि योग्य उत्तर सापडतंय 1, ए आणि बी. रिक्वेस्टचं उत्तर ए आणि बी येतंय, ऑप्शन क्रमांक 1. आपण डिटेल अनालिसिस करूया. आता बघा, फंडामेंटल ड्युटी आपण कोणाकडून घेतल्यात किंवा कोणाकडून इन्स्पायर झाले तर सोव्हिएत कॉन्स्टिट्यूशन होती, USSR युनायटेड सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक, रशिया आता सध्याचा रशिया आहे त्याकडून आपण फंडामेंटल ड्युटी घेतलेली आहेत. लक्षात ठेवा, फंडामेंटल ड्युटी आपण त्यांच्याकडून इन्स्पायर झालेलो आहेत. तसेच आपण सोव्हिएत कॉन्स्टिट्यूशन कडून अजून काही गोष्टी घेतल्यात बघा. तर जस्टिस, सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल जे आपल्या प्रिएम्बल मध्ये आहे ते सोव्हिएत कॉन्स्टिट्यूशन कडूनच घेतलेले आहे. लक्षात ठेवा. तर बघा, पार्ट 4A कॅपिटल ए मध्ये आर्टिकल 51 कॅपिटल ए 51A मध्ये 11 फंडामेंटल ड्युटी आहेत. लक्षात ठेवा. बघा, जापनीज कॉन्स्टिट्यूशन होती ना, त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिस्ट ऑफ फंडामेंटल ड्युटी होती. जापनीज कॉन्स्टिट्यूशन आहे त्यामध्ये वेगवेगळे बिझनेस प्रिन्सिपल्स आहेत. डिसिप्लिनला फार महत्त्व देते जापनीज लोक. देशभक्ती, राष्ट्रप्रेम काय ते जापनीज लोकांकडून शिकायला भेटतं. डिसिप्लिनला फार महत्त्व असतं. लक्षात ठेवा, जापनीज कॉन्स्टिट्यूशन मध्ये फंडामेंटल ड्युटी आहेत. लक्षात ठेवा. USA, कॅनडा, जर्मनी यांच्यामध्ये फंडामेंटल ड्युटी नाही, ते राईट्सला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे USA, कॅनडा आणि जर्मनी इथे फंडामेंटल ड्युटी नाहीत. तर आपल्यामध्ये बघा, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये फंडामेंटल ड्युटी नव्हत्या, त्या परत ऍड करण्यात आल्या. लक्षात ठेवा, त्याला एक बॅकड्रॉप आहे, बॅकग्राऊंड आहे. तर इंटरनल इमर्जन्सी चालू होती 1975 ते 77 दरम्यान, आणि त्या दरम्यानच फंडामेंटल ड्युटी हा चॅप्टर आला. तो म्हणजे 1976ला स्वर्णसिंग कमिटी ही फंडामेंटल ड्युटीच्या रिलेटेड एक महत्त्वाची कमिटी होती. लक्षात ठेवा, स्वर्णसिंग कमिटी. अशा काही महत्त्वाच्या कमिटी आहेत बघा. जसं बघा, एम नरसिंह राव ही कमिटी इकॉनॉमी मधली आहे. नरसिंह लक्षात ठेवा, बँकिंग रिफॉर्म कमिटी आहे. त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीमध्ये रिफॉर्म केले आहेत. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट कमी करण्यासाठी नरसिंह राव कमिटी. तसेच राजा चेलैया समिती लक्षात ठेवा, ते टॅक्स रिफॉर्मच्या रिलेटेड कमिटी आहे. ही इकॉनॉमी मधल्या काय महत्वाच्या कमिटी आहेत. तर आपण दिनेश गोस्वामी कमिटी बघितली. इलेक्ट्रोल रिफॉर्मच्या रिलेटेड कमिटी आहेत, दिनेश गोस्वामी, तरकुंडे समिती. ह्या कमिटी महत्वाच्या आहेत, त्यावर क्वेश्चन विचारतात. तर बघा, आता स्वर्णसिंग कमिटी फंडामेंटल ड्युटीच्या रिलेटेड होती. लक्षात ठेवा. इंटरनल इमर्जन्सी बॅकड्रॉप होता 1975 ते 77 दरम्यान, आणि मग 42वी घटना दुरुस्ती 1976 फंडामेंटल ड्युटी ऍड करण्यात आली, आणि 42व्या घटना दुरुस्तीने वेगवेगळे रिफॉर्म केले होते. त्यामुळे ती एवढे रिफॉर्म केले होते की तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 काय केलं, प्रिएम्बल मध्ये सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी वर्ड ऍड करण्यात आली. ते आपण पुढे बघणारच आहेत. पण अशा प्रकारे वेगवेगळे चेंज करण्यात आले होते. ज्युडिशियल रिव्ह्यू हे प्रिन्सिपल खारिज करण्यात आलं होतं की काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा प्राईम मिनिस्टरचे डिसिजन असेल, ज्युडिशियल रिव्ह्यू नसेल. 39वी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केले होते 1975 दरम्यानची. अशा प्रकारे वेगवेगळे डिसिजन घेतले होते. कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन सुद्धा घेतले होते. इंदिरा गांधी त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होत्या. 42वी घटना दुरुस्ती 1976 मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. लक्षात ठेवा, त्यावेळेसच फंडामेंटल ड्युटी कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऍड करण्यात आल्या. आता बघा, मूळ भारतीय राजघटनेत मूलभूत कर्तव्य नमूद केली नव्हती, ती परत 42वी घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आली. सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार 42वी घटना दुरुस्ती 1976ला आर्टिकल 51A मध्ये 10 फंडामेंटल ड्युटी ऍड करण्यात आल्या, आणि 86वी घटना दुरुस्ती 2002 या घटना दुरुस्तीने एक नवीन कर्तव्याची भर पाडण्यात आली. तर बघा, आता आपल्याला माहित आहे, आपण काय करूया, जस्टिसेबल पार्ट कुठला आहे बघूया, की त्यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकता, दाद मागू शकता. तर फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क जस्टिसेबल आहे, त्यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टात जाऊ शकता. फंडामेंटल राईट्स साठी सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात डायरेक्टली जाऊ शकता. आता नॉन जस्टिसेबल पार्ट बघा, त्यासाठी दाद मागू शकत नाही, तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. तो भाग म्हणजे फंडामेंटल ड्युटी, मूलभूत कर्तव्ये, DPSP, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे, प्रिएम्बल हे नॉन जस्टिसेबल पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचा. त्यासाठी तुम्हाला कोर्टात दाद भेटणार नाही. आता बघा, 86वी घटना दुरुस्ती 2002 याने 3 ठिकाणी चेंज करण्यात आली.
आपण एक कम्पॅरेटिव्हली तो चार्ट घेऊया कारण तो महत्वाचा आहे. 86वी घटना दुरुस्ती 2 ने फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क, DPSP, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे आणि फंडामेंटल ड्युटी या तिन्ही भागात चेंज करण्यात आले. ते काय चेंज बघूया. तर फंडामेंटल राईट्स पार्ट 3 मध्ये काय चेंज करण्यात आले, तर आर्टिकल 21A ऍड करण्यात आले. 21A राईट टू एज्युकेशनचे रेट लक्षात ठेवा, राईट टू एज्युकेशन. त्यासाठी परत एक इम्प्लिमेंटेशनसाठी ऍक्ट हे करण्यात आला, राईट टू एज्युकेशन. 2009-10 कायदा आहे. तर बघा आता, the state shall provide free and compulsory education to children of 6 to 40 years. 6 ते 14 years. हे महत्वाचं लक्षात ठेवा, 6 ते 14 years. स्टेट त्यांच्यासाठी फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन देईल. कुणाला? 6 ते 14 वयोगटातील मुलांना, मुलींना. DPSP बघा, त्यामध्ये आर्टिकल 45 मध्ये चेंज करण्यात आलं. पार्ट 4 आहे DPSP. The state endeavor to provide early childhood care education for all children until they complete age of 6 years. तर 6 वर्षापर्यंतच्या चिल्ड्रनसाठी, बालकांसाठी स्टेट एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करेल, असं हे आर्टिकल 45 सांगतं. लक्षात ठेवा, आर्टिकल 45 त्यामध्ये वय आहे 6 वर्ष. लक्षात ठेवा, हा चेंज करण्यात आलेला आहे 86वी घटना दुरुस्ती 2002. तसेच फंडामेंटल ड्युटीमध्ये काय चेंज करण्यात आलं बघा. फंडामेंटल ड्युटी पार्ट 4A आर्टिकल 51A के 51A आणि पुढे के 11वी फंडामेंटल ड्युटी ऍड करण्यात आली. तर बघा, एव्हरी सिटीजन हु इज पॅरेंट गार्डियन टू प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी फॉर एज्युकेशन टू हिज चिल्ड्रन किंवा वॉर्ड बिटवीन एज टू 6 ते 14 इयर्स. 6 ते 14 इयर्स आहे बघा. 2 ठिकाणी 6 ते 14 आहे. फंडामेंटल राईट्स मध्ये 6 ते 14 इयर्स आहे. फंडामेंटल ड्युटी मध्ये सुद्धा 6 ते 14 इयर्स आहे. DPSP मध्ये फक्त 6 वर्ष आहे. लक्षात ठेवा, ह्या चेंज 86वी घटना दुरुस्ती 2002 करण्यात आला. दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, स्वर्ण कमिटीने 10 रिकमेंडेशन दिले होते, 10 फंडामेंटल ड्युटी सांगितल्या होत्या. आता बघा, स्वर्ण कमिटी ही फंडामेंटल ड्युटीसाठी कमिटी होती. त्यांनी काय केलं होतं, 10 फंडामेंटल ड्युटी सांगितल्या होत्या. गव्हर्नमेंटला 8 केल्या आणि त्यानंतर परत गव्हर्नमेंटला एक्स्ट्रा 2 ऍड केल्या आणि नंतर 86वी घटना दुरुस्तीने 1 ऍड करण्यात आली. असे 11 झालेले आहेत. आता स्वर्ण कमिटीचे काही रिकमेंडेशन घेतलेले नाहीत, ते आपण पुढे बघणारच आहेत. पण हे लक्षात ठेवा, स्वर्ण कमिटीने 10 सांगितल्या होत्या, त्यातल्या 8 घेतल्या, गव्हर्नमेंटने वेगळ्या 2 ऍड केल्या आणि 86वी घटना दुरुस्ती 2002 ने 1 ऍड करण्यात आली, जे एज्युकेशनच्या रिलेटेड आहे. अशा 11 फंडामेंटल ड्युटी आहेत, लक्षात ठेवा. आता बघा, आत्ताच पाहिलं आपण की स्वर्ण कमिटीच्या काही रिकमेंडेशन नॉन ऍक्सेप्टेड रिकमेंडेशन बघूया, जे ऍक्सेप्ट केले नाहीत गव्हर्नमेंटनं. स्वर्ण कमिटीने त्या सांगितल्या होत्या. तर नॉन ऍक्सेप्टेड रिकमेंडेशन कुठले आहेत बघा. हे येऊ शकतात की पार्लमेंटनं जर एखाद्या व्यक्तीने फंडामेंटल ड्युटीचं नॉन कम्प्लायन्स केलं, फंडामेंटल ड्युटी भंग केली, नॉन कम्प्लायन्स केलं, ती पाळली नाही, तर त्यासाठी पेनल्टी किंवा पनिशमेंट ठरवण्याचा अधिकार पार्लमेंटला असेल. ही एक फंडामेंटल ड्युटीज दिली होती. कुणी दिली होती? स्वर्ण कमिटीने. ते ऍक्सेप्ट केली नाही गव्हर्नमेंटनं. तसेच नो ज्युडिशियल रिव्ह्यू टू लॉ इम्पोजिंग सच पेनल्टी. जर तशी एखादी पनिशमेंट किंवा पेनल्टी लावली गव्हर्नमेंटनं, तर त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायालयीन पुनर्विकलन नसेल. नो ज्युडिशियल रिव्ह्यू टू लॉ इम्पोजिंग सच पेनल्टी, तर त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू नसेल. लक्षात ठेवा, असं म्हटलं होतं. ही बी ड्युटी ऍक्सेप्ट केली नाही. आणि ड्युटी टू पे टॅक्सेस, हे फंडामेंटल ड्युटी कुणी? स्वर्ण कमिटीने सांगितली होती. ह्या 3 ड्युटी ऍक्सेप्ट केल्या नाहीत. कुणाच्या? स्वर्ण कमिटीच्या. कुणी? गव्हर्नमेंटनं 2 ऍडिशन वेगळे ऍड करण्यात आल्या. आता बघा, आपण काय करूया, लिस्ट ऑफ फंडामेंटल ड्युटी मराठीमध्ये आपण बघूया थोडक्यात. तर बघा, 42वी घटना दुरुस्ती 1976 ने भाग 4A कलम 51A नुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश झाला. आता बघा, मूलभूत कर्तव्याची संख्या सुरुवातीला 1976 मध्ये मूलभूत कर्तव्याची संख्या 10 इतकी होती. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार शिक्षण विषयक 11वी मूलभूत कर्तव्य जोडण्यात आल्याने ही संख्या 11 इतकी आहे. आता मूलभूत कर्तव्य बघूया आपण थोडक्यात. तर एक पहिले कर्तव्य बघा, संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा आदर राखणे. लक्षात ठेवा, यामध्ये नॅशनल सॉन्ग आहे आपले वंदे मातरम.
नॅशनल सॉन्ग येत नाही, लक्षात ठेवा. नॅशनल सॉन्ग वंदे मातरम यामध्ये येत नाही. गेल्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं आपण बघा. हे नॅशनल सॉन्ग वंदे मातरम हे 14 ऑगस्ट 1947 ला सुचिता क्रिपलानी यांनी गायले होते. ज्या सुचिता क्रिपलानी ह्या फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर होत्या. कुठल्या? यूपीच्या चीफ मिनिस्टर होत्या. आणि सरोजिनी नायडू या फर्स्ट गव्हर्नर होत्या. त्याही यूपीच्या गव्हर्नर होत्या. फर्स्ट फिमेल गव्हर्नर यूपीच्या. तसेच महाराष्ट्राच्या पहिल्या फिमेल गव्हर्नर ह्या विजयलक्ष्मी पंडित होत्या. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण डिटेल अनालिसिस केले आहे, डिटेल बघितले आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर बघा, यामध्ये नॅशनल सॉन्ग येत नाही. संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा आदर राखणे, स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शाचे पालन करणे ही दुसरी फंडामेंटल ड्युटी आहे. तिसरी फंडामेंटल ड्युटी बघा, भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता याचा सन्मान व संरक्षण करणे. तर बघा, चौथी फंडामेंटल ड्युटी आहे देश संरक्षणासाठी गरज पडल्यास देश सेवेत वाहून घेणे. पाचवी फंडामेंटल ड्युटी आहे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गरहित, भेदरहित भारत निर्माण करणे, स्त्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणे. बघा, हा इश्यू, ही पाचवी फंडामेंटल सारखी न्यूज मध्ये असू शकते. कारण आपल्याकडे बघा कम्युनल व्हायलन्स असतं, भाषिक भांडणं असतात, राज्यामधील भांडणं असतात, प्रादेशिक वाद असतो. तर आपल्याला पाचवी फंडामेंटल ड्युटी काय सांगते बघा, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गरहित व भेदरहित भारत निर्माण करणे व स्त्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणे. तसेच सहावी फंडामेंटल 6 संस्कृती लक्षात ठेवू शकता. तर सहावी फंडामेंटल राष्ट्राची संस्कृती व गौरवशाली परंपरा जतन करणे. सातवी फंडामेंटल ही नॅचरल इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहे, लक्षात ठेवा. वने, सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक संपत्तीचे रक्षण व संरक्षण करणे, सजीव प्राणी मात्रावर दया करणे. आठवी फंडामेंटल लक्षात ठेवा, वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्पर, मानवतावाद, ह्युमॅनिझम, ज्ञानार्जन याची जोपासना करणे ही आठवी फंडामेंटल आहे, लक्षात ठेवा. नववी फंडामेंटल बघा, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. आता बघा, कोणते आंदोलन आले, हिंसक वळण घेतले, तर ते पहिले टार्गेट असते गव्हर्नमेंट प्रॉपर्टी. जसं बसेस तर जनतेसाठीच असतात, पण पहिले टार्गेट असतं बसेस, रेल्वे. तर लक्षात ठेवा, आपली नवी फंडामेंटल ड्युटी सांगते की सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 10वी फंडामेंटल ड्युटी बघा, राष्ट्राच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी व्यक्तिगत व सामुदायिक उत्कर्ष साधणे. 11वी फंडामेंटल ड्युटी बघा, जी 86वी घटना दुरुस्ती 2002 ने ऍड करण्यात आलेली आहे. तर ती काय म्हणते बघा, 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षण देणे हे पालकांचे, माता पित्यांचे आद्य कर्तव्य आहे. तरी पालकांची फंडामेंटल ड्युटी आहे, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्या 10 फंडामेंटल ड्युटी आहेत. काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अजून बघूया आपण. तर बघा, ओनली इंडियन्स हॅव फंडामेंटल ड्युटी, फक्त भारतीयांसाठीच फंडामेंटल ड्युटी आहेत, बाहेरच्या लोकांसाठी फंडामेंटल ड्युटी नाहीत. जसे काही आपण बघितलं, फक्त काही फंडामेंटल राईट्स सुद्धा बाहेरच्या लोकांसाठी आहे. जसं आर्टिकल 21 हे बाहेरच्या लोकांसाठी आहे. राईट टू लाईफ सुद्धा आहे, फॉरेनर सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा आहे. पण काही फंडामेंटल ड्युटी जसे 15, 16, 19, 29 आणि 30, तर बघा, या फंडामेंटल ड्युटी फक्त भारतीयांसाठीच आहेत. कुठल्या? 15, 16, 19, बघा आता बघा, फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज. आता बघा, फंडामेंटल ड्युटी फक्त ओनली सिटीजनला आहे, फक्त भारतीयांसाठीच आहे. तसेच काही फंडामेंटल राईट्स हे फक्त भारतीयांसाठीच आहेत, फक्त सिटीजनलाच आहेत. ते कुठले राईट्स आहेत बघा, 15, 16, 19, 29, 30 हे आर्टिकल आहेत, फक्त भारतीयांसाठीच खास आहेत. बाकीची फंडामेंटल राईट्स सुद्धा फॉरेनर सुद्धा आहेत, फॉरेनर वाल्यांना सुद्धा आहेत. पण ह्या फंडामेंटल ड्युटी ह्या फक्त भारतीय सिटीजनला आहेत, हे लक्षात ठेवा. तर बघा, जसं स्वर्ण सिंग कमिटी ही फंडामेंटल ड्युटीच्या रिलेटेड होती, त्याचीच एक वर्मा कमिटी होती आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ सम फंडामेंटल ड्युटी. वर्मा कमिटी कशासाठी होती की फंडामेंटल ड्युटीचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, अंमलबजावणी कशी करायची, ह्याच्या रिलेटेड वर्मा कमिटी होती, लक्षात ठेवा. महत्वाची कमिटी आहे. आता पुढील क्वेश्चन बघूया.
बघा, तर क्वेश्चन मध्ये म्हणलेलं आहे की केशवानंद भारती केस ही फंडामेंटल ड्युटीच्या संबंधित आहे. तर नाही, केशवानंद भारती केस ही फंडामेंटल राईटच्या संबंधित आहे. तर बघा, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला एक महत्वाची लँडमार्क केस आहे. सुप्रीम कोर्टनं त्यामध्ये ज्युडिशियल इनोव्हेशन आणलं, एक नाविन्यपूर्ण डॉक्टरीन आणली, बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन, तिलाच मूलभूत संरचना म्हणतात. दिस केस ऑल्सो कॉल्ड फंडामेंटल राईट्स केस. या केशवानंद भारती केसला फंडामेंटल राईट्स केस असं सुद्धा म्हटलं जातं, कारण मूलभूत हक्काच्या संबंधित आहे, मूलभूत कर्तव्याच्या संबंधित ही केस नव्हती, लक्षात ठेवा. तर बघा, लार्जेस्ट बेंच ऑफ 13 जजेसचं लार्जेस्ट बेंच होतं. तो डिसिजन सुद्धा त्यांचा काटावर झाला होता. 7 वर्सेस 6 अशा मेजॉरिटीनं हा डिसिजन झाला होता, लक्षात ठेवा. या केसमध्ये न्यायालयाने स्पष्ट केले की कलम 368, बघा हे कलम 368 कशाच्या रिलेटेड आहे, तर बघा पार्ट XX फॉर अमेंडमेंटसाठी आहे, लक्षात ठेवा. पार्ट 20 अमेंडमेंटसाठी आहे. तर या अमेंडमेंटचा रिलेटेड कलम आहे आर्टिकल 368, हे पार्ट 20 मध्ये येते, लक्षात ठेवा. तर बघा, या केसमध्ये न्यायालयाने स्पष्ट केले की कलम 368 अंतर्गत संसदेला राज्यघटनेमध्ये बदल दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, मात्र असे करताना राजघटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का लागता कामा नये. ही बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन. मात्र न्यायालयाने मूलभूत संरचना या शब्दाची व्याख्या केली नाही. न्यायालय काय म्हणले, बेसिक स्ट्रक्चर जी मूलभूत संरचना आहे याला धक्का लागू द्यायचा नाही. पण मूलभूत संरचनेची व्याख्या केली नाही, तर मूलभूत संरचनेची प्रिन्सिपल आम्ही ठरवू असे सुप्रीम कोर्ट म्हणाले की वेळोवेळी आम्ही ठरवू की कुठली मूलभूत बेसिक स्ट्रक्चर आहे, मूलभूत संरचना आहे, घटनेचं मूलभूत संरचना कुठली आहे आम्ही ठरवू. आणि ह्या मूलभूत संरचनेची सुप्रीम कोर्टने व्याख्या केली नाही, लक्षात ठेवा. आता बघा, थोडे डिटेल्स बघूया आपण या केसची, कारण ही महत्वाची केस होती, लँडमार्क केस होती. केशवानंद भारती केस 24 एप्रिल 1973. याच दिवशी सचिन तेंडुलकर यांचा बर्थडे होता, लक्षात ठेवा. 24 एप्रिल 1973 ला ही लँडमार्क केस झाली होती. यामध्ये काय होतं बघा, एक भांडण चालू होतं, पार्लमेंटरी सुपरमसी वर्सेस ज्युडिशियल सुपरमसी. हे पॉवर तसल चालू होतं. तर यामध्ये सुप्रीम कोर्टने एक मिडल पथ, मध्यम मार्ग आणला, तो म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीनचा. बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन सांगितलं की बेसिक स्ट्रक्चर तुम्ही पार्लमेंट कायदा चेंज करून किंवा अमेंडमेंट करून चेंज करू शकत नाही. आता या केसमध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. जसे या केसचे ऍडव्होकेट होते नानाभाई पालखीवाला. आता हे नानाभाई पालखीवाला ज्यांनी प्रिअम्बलला आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हटले आहे, आपण गेल्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. तर हे नानाभाई पालखीवाला ऍडव्होकेट होते. फॉली नरिमन, सोली सौरभजी असे हे लिगल लुमिनरीज या केसमध्ये ऍडव्होकेट होते, लक्षात ठेवा. या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं रिव्ह्यू इट्स जजमेंट. त्यांनी काय केलं, रिव्ह्यू केलं कुठल्या जजमेंटचं, तर गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1967 ची केस होती. ही केसची जजमेंट रिव्ह्यू केलं या केशवानंद भारती केसमध्ये. त्यावेळेस चीफ जस्टिस ऑफ इंडिया, लक्षात ठेवा, SM सिक्री होते. तसेच या केस नंतर सुप्रीम कोर्टने वेगवेगळ्या केसमध्ये बेसिक स्ट्रक्चर सांगितलेलं आहे. जसे SR बोमाई केस 1993 ला सुप्रीम कोर्ट म्हणले की फेडरलिझम, सेक्युलरिझम हे बेसिक स्ट्रक्चर आहे, तर हे चेंज करता येत नाही, अमेंडमेंट करून सुद्धा चेंज करता येत नाही. तसेच मिनरो मिल्स 1980 ची केस होती. या केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की फंडामेंटल राईट्स आणि DPSP यांच्यामधील सुसंगतता व संतुलन एक बेसिक स्ट्रक्चर आहे. तर आपल्याला हे जपायचं आहे, दोघांमधली सुसंगतता आणि संतुलन जपायचं आहे, बॅलेन्सिंग व्हील आहे असं सांगितलं मिनरो मिल्स केसमध्ये. आणि हे बेसिक स्ट्रक्चर आहे म्हणून सांगितलं, तर बॅलेन्स. तर बघा, थोडक्यात आता घटना दुरुस्तीच्या रिलेटेड आले. तर घटना दुरुस्ती भाग 20 मध्ये आहे, आर्टिकल 368 आहे. लक्षात ठेवा, सिंपल मेजॉरिटी ही घटना दुरुस्तीच्या आर्टिकल 368 मध्ये येत नाही. 368 मध्ये असणाऱ्या मेजॉरिटी या स्पेशल मेजॉरिटीज आहेत. त्यामध्ये स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट, 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग आहे. तसेच स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट प्लस हाफ रॅटिफिकेशन ऑफ स्टेट. जर फेडरल इश्यू असेल तर त्यासाठी हाफ रॅटिफिकेशन ऑफ स्टेट, जनरली 30 पैकी 15 राज्यांचं सुद्धा अनुमोदन लागतं. ही अशी 2 स्पेशल मेजॉरिटी येतात आर्टिकल 368 मध्ये. सिंपल मेजॉरिटी आर्टिकल 368 मध्ये येत नाही, लक्षात ठेवा.
तर आपण हे कुणाकडून घेतलं आहे घटना दुरुस्ती प्रिन्सिपल, तर साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशन घेतलेलं आहे. प्रोसिजर फॉर अमेंडमेंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन घटना दुरुस्ती आपण साऊथ आफ्रिकेकडून घेतलेलं आहे. तसेच इलेक्शन ऑफ मेंबर ऑफ राज्यसभा हे सुद्धा साऊथ आफ्रिकेकडून घेतलेलं आहे. राज्यसभेचे मेंबरचं इलेक्शन हे साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आपण घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण डिटेल अनालिसिस केलेलं आहे. तर पुढील क्वेश्चन बघा आता. खालील विधाने लक्षात घ्या. ए ऑप्शन, भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 कलमानुसार दुरुस्ती करता येते. बी ऑप्शन, भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. सी, उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लागता दुरुस्ती करता येते. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? ए ऑप्शन फक्त ए, बी ऑप्शन ए आणि ब, 3 ऑप्शन फक्त सी आणि 4 ऑप्शन ए आणि सी. आता बघा आपण काय करू, योग्य उत्तर काय आणि अयोग्य उत्तर काय ते काढूया. तर बघा, भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 कलमानुसार दुरुस्ती करता येते, हे योग्य उत्तर आहे. आता ज्यामध्ये ए नाही तो ऑप्शन डिलीट करा. भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही, तर हे चुकीचं आहे, ते आपण बघूया डिटेल. तर बी ऑप्शन जिथं आहे तो रद्द करा. आता बघा सी ऑप्शन बघा, उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते, हे सुद्धा योग्य आहे. आत्ताच आपण पाहिलं बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन, त्यामध्ये पाहिलं होतं. तर 23चं उत्तर 4 येतंय. ए आणि सी योग्य उत्तर आहे. बी ऑप्शन रॉंग आहे. आपण थोडक्यात डिटेल माहिती घेऊया. आता बघा प्रिअम्बल, सरनामा, उद्देश पत्रिका, थोडक्यात आपण एक समरी वाईज आणि इम्पॉर्टंट पार्ट्स अनालिसिस करूया. तर अमेरिकेची कॉन्स्टिट्यूशन वॉज द फर्स्ट वन टू बिगिन विथ प्रिअम्बल. अमेरिकेची कॉन्स्टिट्यूशन होती जी प्रिअम्बलनं सुरुवात झाली होती, लक्षात ठेवा. USA, जपान आणि इंडिया यांचे प्रिअम्बल वी ने स्टार्ट होते, लक्षात ठेवा. वी द पीपल ऑफ इंडिया, त्याप्रमाणे वी आम्ही, आपली प्रिअम्बल आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ने स्टार्ट होते. तसेच USA, जपान, इंडिया यांची सुद्धा प्रिअम्बल वी ने स्टार्ट होते, लक्षात ठेवा. आता हे प्रिअम्बल काय, उद्देश पत्रिका सरनामा हा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी मूव्ह केले होते, ते अडॉप्ट संविधान सभेने कधी अडॉप्ट केले लक्षात ठेवा. तर 22 जानेवारी 1947 ला ते अडॉप्ट करण्यात आले आणि जवाहरलाल नेहरूंनी हे मांडले होते कधी, तर 13 डिसेंबर 1946 ला, लक्षात ठेवा. तर बघा या प्रिअम्बल मध्ये एकदाच अमेंडमेंट करण्यात आलेली आहे, घटना दुरुस्ती. ती 42वी घटना दुरुस्ती 1976 ने 3 वर्ड्स ऍड करण्यात आले, लक्षात ठेवा. सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. SSI लक्षात ठेवू शकता. सोशलिस्ट समाजवादी, सेक्युलर धर्मनिरपेक्ष, इंटिग्रिटी एकात्मता किंवा अखंडता, हे 3 वर्ड्स 42वी घटना दुरुस्ती 1976 ने ऍड करण्यात आले, लक्षात ठेवा. तर प्रिअम्बल बद्दल आपण थोडक्यात डिटेल घेतलेले आहेत. आपण अगोदरच्या लेक्चर मध्येही अर्नेस्ट बार्कर यांनी एवढे प्रिअम्बलवर ते फिदा झाले की ते अर्नेस्ट बार्कर ह्या ब्रिटिश पॉलिटिकल सायंटिस्टनं त्यांच्या मास्टरपीस एका बुकचं प्रिफेस किंवा इंट्रोडक्शन आपल्या प्रिअम्बलनं केलं होतं. प्रिअम्बलच त्यांनी त्यांच्या पुस्तकाची प्रस्तावनेसाठी दिलं होतं. तर तेवढे फिदा झाले होते अर्नेस्ट बार्कर. प्रिअम्बलला नानाभाई पालखीवाला आयडेंटिटी कार्ड म्हटले, तसेच प्रिअम्बलला जन्मकुंडली म्हटले होते के मुंशी, तसेच पंडित ठाकूरदास भार्गव काय म्हटले. हे अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण डिटेल अनालिसिस केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर आता बघा प्रिअम्बल ॲज अ पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता यामध्ये 3 महत्त्वाच्या केसेस आहेत बघा आणि त्यांचे जजमेंट बघूया की प्रिअम्बल सरनामा हा भारतीय संविधानाचा भाग आहे का नाही. तर बघा बेरुबारी युनियन केस आहे, बेरुबारी युनियन केस 1960 ची आहे. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणले की प्रिअम्बल इज अ नॉट पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, की प्रिअम्बल हा भारतीय कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही. आता बघा हे थोडं वेग वाटतं किंवा पॅराडॉक्स वाटतं की आपलं कॉन्स्टिट्यूशनचं ड्रीम आहे, कॉन्स्टिट्यूशनल मेकर यांची जर आपण त्यांचं ड्रीम आहे तर ते ड्रीम किंवा गोल, एम, ध्येय काय आहे, तर ते प्रिअम्बल मध्ये सार आहे. आपल्याला सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक आहे. आपल्याला काय करायचं आहे,
तर जस्टिस द्यायचं आहे, सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, लिबर्टी, स्टेटस, ऑपॉर्च्युनिटी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, हे फ्रेंच मूलतत्वे सुद्धा आपल्याला जनसामान्यात आणायचे आहेत. हे प्रिअम्बलचं ध्येय आहे आणि हे ध्येयच आपल्या घटनेचा भाग नाही, जसं ध्येयच आपल्या आयुष्याचा भाग नाही असं म्हटल्यासारखं होतं. पण लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टला आर्टिकल 137 नुसार तिचं ओन जजमेंट आहे, तिनं दिलेली ओन जजमेंटचं रिव्ह्यू करण्याचा अधिकार आहे. कारण सुप्रीम कोर्ट स्वतः म्हटलंय की वी आर सुप्रीम बट नॉट. तर बघा सुप्रीम कोर्ट काय म्हटलंय बघा, वी आर सुप्रीम बट नॉट इनफॉलिबल. इनफॉलिबल म्हणजे आम्ही कधीच चुकत नाही असे नाही, आम्ही सुद्धा चुकतो, आम्ही सुद्धा मानव आहे. सुप्रीम आहेत पण आम्ही इनफॉलिबल आहेत, नॉट इनफॉलिबल. तर लक्षात ठेवा सुप्रीम कोर्ट म्हटलंय की इनफॉलिबल म्हणजे आम्ही कधीही चुकत नाही असे नाही, तर आम्ही सुद्धा चुकतो. त्यामुळेच घटनेमध्येच आर्टिकल 137 नुसार सुप्रीम कोर्टला त्याचेच ओन जजमेंट रिव्ह्यू करण्याचा अधिकार आहे. तर तेच बघणार आहेत आपण. बघा ते काय झालं बघा, बेरोबारी युनियन केस 1960 मध्ये प्रिअम्बल नॉट पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं सुप्रीम कोर्ट म्हटले की प्रिअम्बल घटनेचा भाग नाही. तर बघा तेच जजमेंट परत सुप्रीम कोर्टने रिव्ह्यू केलेले आहे. केशवानंद भारती केस 1973 यामध्ये प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन असे सुप्रीम कोर्ट म्हणले की प्रिअम्बल घटनेचा भाग आहे म्हटले. त्यानंतर अजून रेक्टिफिकेशन करण्यात आलं. LIC ऑफ इंडिया केस 1995 ला प्रिअम्बल इज इंटेग्रल पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. प्रिअम्बल हा अविभाज्य घटक आहे, आपल्या घटनेचा अविभाज्य घटक आहे, जो वेगळा करू शकत नाही घटनेपासून. असे कुठल्या तर LIC ऑफ इंडिया केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हटले, लक्षात ठेवा. आता बघा प्रिअम्बल एक महत्वाचा पार्ट आहे, सरनामा, उद्देशपत्रिका, त्यावर भरपूर वेळा क्वेश्चन विचारले जातात, रिपीट होतात. तर बघा प्रिअम्बल की टू माइंड्स ऑफ मेकर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मेकरला, घटना निर्मितीकारांना काय वाटत होते, भारताच्या नव्या भारताची नांदी कशामध्ये असेल, तर ती कीज टू माइंड्स ऑफ मेकर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर हा सरनामा, उद्देशपत्रिका आहे, लक्षात ठेवा. आता प्रिअम्बल मध्ये अमेंडमेंट करण्यात आली आहे, लक्षात ठेवा. तर केशवानंद भारती केस 1973 ला झाली होती, लक्षात ठेवा. त्यांनी सांगितले की प्रिअम्बल मध्ये अमेंडमेंट करता येते, पण तुम्ही प्रिअम्बल कॅन बी अमेंडेड बट नो अमेंडमेंट इज डन विथ बेसिक फीचर और स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर तुम्ही अमेंडमेंट करू शकता, पण तुम्ही बेसिक फीचर आहे, मूलभूत ढाचा, मूलभूत संरचना यामध्ये चेंज करू शकत नाही. तर नो अल्टर विथ आर्टिकल 368 हेल्प घेऊन तुम्ही अमेंडमेंट करू शकता, पण बेसिक स्ट्रक्चर, डॉक्ट्रिन किंवा मूलभूत संरचनेला कोणताही धक्का लावू शकत नाही. तर आतापर्यंत बघा प्रिअमेंट अमेंडेड ओनली वन्स. तर 42वी घटना दुरुस्ती 1976 सोशलिस्ट, समाजवादी, सेक्युलर, धर्मनिरपेक्ष आणि इंटेग्रिटी, अखंडता हे 3 तत्व ऍड करण्यात आलेले आहेत आणि एकदाच अमेंडमेंट करण्यात आली आतापर्यंत, आणि ते अमेंडमेंट व्हॅलिड ठरवलेले आहे सुप्रीम कोर्टने. तर अशा प्रकारे प्रिअम्बल बद्दल बघितलेले आहे. तर पुढील क्वेश्चन बघा, आता पुढील विधाने योग्य आहेत. पुढील कोणते विधान योग्य आहे, प्रश्न व्यवस्थित वाचा. बघा पुढील कोणते विधान योग्य आहे. ए, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, केरळ या दक्षिणी राज्यापैकी केवळ 2 राज्यात विधान परिषद आहे. बी, विधान परिषद कमीत कमी 60 सदस्य असू शकतात. पर्यायी उत्तरे बघा, 1 ऑप्शन केवळ 1, 2 ऑप्शन केवळ 2, 3 ऑप्शन ए आणि बी दोन्ही, 4 ऑप्शन ए आणि बी दोन्ही नाही. तर बघा जे योग्य उत्तर आहे ते बघा, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, केरळ या दक्षिणी राज्यापैकी केवळ 2 राज्यात विधान परिषद आहे. तर बरोबर आहे. तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. तमिळनाडू, केरळ या राज्यामध्ये विधान परिषद नाही. तर हा पर्याय बरोबर आहे. विधान परिषद कमीत कमी 7 सदस्य असू शकतात. हे चुकीचं आहे. हे विधान परिषदेत नाही तर विधानसभेत आहे. विधानसभेत कमीत कमी 7 सदस्य असू शकतात, पण त्यासाठी काही अपवाद आहेत. जसे सिक्कीम मध्ये 32 सदस्य आहेत विधानसभेमध्ये, लक्षात ठेवा. तर विधानसभेत कमीत कमी 7 सदस्य असतात. त्यामध्ये काही अपवाद आहेत. नॉर्थ ईस्टर्न स्टेट काही अपवाद आहेत, जसे सिक्कीम आहे त्यामध्ये 32 सदस्य आहेत. ते आपण पाहूया. तर बघा याचं योग्य उत्तर आहे 1, केवळ 1.
तर बघा, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, विधान परिषद, विधानसभा यांचं बऱ्यापैकी अनालिसिस केलेलं आहे. ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही बघू शकता, त्यामध्ये डिटेल अनालिसिस केलेले आहे. तर रिपीट केलं नाही तर आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन यामध्ये कलेक्ट केलेले आहे. त्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. PSI 2013 आणि असिस्टंट 2013 यामध्ये आलेल्या क्वेश्चनमध्ये आपण डिटेल अनालिसिस केलेले आहे. आपण या क्वेश्चनमध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वेगळी गोळा केलेली आहे. तर बघा, विधान परिषदेमध्ये कमाल विधानसभेच्या 1/3 आणि किमान 40 सदस्य असू शकतात. तर विधानसभेच्या 1/3 सदस्य असू शकतात कुठं? विधान परिषदेमध्ये. आणि बघा, जसं आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेत 288 सदस्य आहेत आणि विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत महाराष्ट्रात. लक्षात ठेवा, विधानसभेसाठी 288 सदस्य आहेत आणि विधान परिषदेसाठी 78 सदस्य आहेत. तर लक्षात ठेवा, विधान परिषदेमध्ये कमाल म्हणजे मॅक्झिमम 1/3 असू शकतात आणि मिनिमम 40 सदस्य असू शकतात कुठं? विधान परिषदेमध्ये. विधान परिषद अस्तित्वात असलेले राज्य आणि विधान परिषदेची सदस्य संख्या बघा, हे लक्षात ठेवा, क्रम महत्वाचा आहे. विधान परिषदेबाबतीत आहे, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बाबतीत UP 100 सदस्य आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र 78 सदस्य आहेत, लक्षात ठेवा. कर्नाटक 75 सदस्य, बिहार 75 सदस्य, आंध्र प्रदेश 78 सदस्य, 58 सदस्य, तेलंगणा 40 सदस्य. आता बघा, या राज्यामध्ये विधान परिषद आहे, त्यालाच आपण बायकॅमेरल म्हणतात, द्विगृही संसद म्हणतात. जिथे जसं केंद्रामध्ये लोकसभा, राज्यसभा आहेत, तसे या 6 राज्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही आहेत. तर ते 6 राज्य लक्षात ठेवा: UP, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. तर बघा, आपण थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघूया. बायकॅमेरल लेजिस्लेचर, द्विगृही संसद आहे, 2 ग्रह असणारी संसद आहे त्याबद्दल. तर 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म आला होता, त्यालाच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 म्हणतात. तर मॉन्टेग्यू हा भारत मंत्री होता, चेम्सफोर्ड हा व्हाईसरॉय होता. तर बघा, इट इंट्रोड्यूस फॉर फर्स्ट टाइम, त्यांनी फर्स्ट टाइम काय केलं बघा, बायकॅमेरलिझम ऍट सेंटर आणलं होतं. 2 गृह असणारी संसद, दुहेरी संसद आणली होती, म्हणजे लोकसभा, राज्यसभा, अप्पर हाऊस म्हणजे राज्यसभा, लोअर हाऊस म्हणजे लोकसभा आणली होती. हे बायकॅमेरलिझम ऍट सेंटर आणलं होतं. कधी आणलं होतं? तर 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्मनं. तसेच त्या रिफॉर्ममध्ये डायरेक्ट इलेक्शन आलं होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर काय चेंज करण्यात आलं बघा, 1935ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935नं बायकॅमेरलिझम ऍट प्रोव्हिन्स आणलं होतं. म्हणजे बायकॅमेरलिझम ऍट प्रोव्हिन्स आणलं, तर 11 पैकी 6 प्रोव्हिन्समध्ये बायकॅमेरलिझम आणलं होतं. म्हणजे राज्यामध्ये हे 2 ग्रह असतील, एक विधान परिषद किंवा विधान परिषद आणि विधानसभा असं म्हणू शकतो आपण. तर लक्षात ठेवा, हे बायकॅमेरलिझम, द्विगृही संसद, हे प्रिन्सिपल आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडून बॉरो केलेले आहे. अजून काय बघा, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडून बॉरो केलेले, तर पार्लमेंटरी गव्हर्नमेंट, रोल ऑफ लॉ, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर, सिंगल सिटीजनशिप, कॅबिनेट सिस्टीम, प्रिरोगेटिव्ह रिट्स, पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस आणि बायकॅमेरलिझम. ब्रिटिशकडून आपण पार्लमेंटरी सिस्टमच्या रिलेटेड बऱ्यापैकी गोष्टी घेतलेल्या आहेत. जसं ज्युडिशियल सुपरमेसीच्या रिलेटेड आपण अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेल्या आहेत, तर पार्लमेंटरीच्या रिलेटेड गोष्टी आपण ब्रिटनकडून घेतलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. तर काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघा, आता कलम 170 राज्य विधानसभाची रचना आहे. विधानसभाची रचना, राज्य विधानसभेची सदस्य संख्या किमान 60 तर कमाल 500 इतकी असेल. तर बघा, विधानसभेची सदस्य संख्या किमान कमीत कमी 60, जास्तीत जास्त 500 असेल. पण काही त्याला अपवाद आहेत, जसे सिक्कीममध्ये 32 संख्या आहे विधानसभेची. ही जी सदस्य संख्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. तर लक्षात ठेवा, विधानसभेच्या बाबतीत आहे. महाराष्ट्राची विधानसभेची संख्या ही 78 आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र तसं विचार केला तर UP मध्ये 100 आहे विधानसभेची संख्या. तर आपण विधान परिषदचं बघितलेलं आहे. तर बघा, आपण थोडक्यात एक चार्ट तयार केला, एक महाराष्ट्र आणि UP बाबतीत विधानसभा आणि विधान परिषद.
तर महाराष्ट्रात विधानसभेची संख्या आहे, मेंबरची संख्या आहे 288, पण UP मध्ये लक्षात ठेवा 403 आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेची संख्या आहे 78, UP मध्ये ती 100 आहे. हे लक्षात ठेवू शकता. एक महत्त्वाचे राज्य आहेत आणि या रिलेटेड बऱ्यापैकी क्वेश्चन विचारू शकतात. तर महाराष्ट्रात विधानसभा संख्या, मेंबरची संख्या 288, विधान परिषदची संख्या 78, UP मध्ये 403 विधानसभेचे सदस्य आणि 100 विधान परिषदेचे सदस्य आहेत. अशा प्रकारे आपण STI प्री 2014 हा पार्ट 2 होता. डिटेल अनालिसिस केला आहे. पार्ट 1 अगोदर केलेला आहे. थँक्स फॉर कोऑपरेशन.